तारिणी तारिणी केदार केदार मी आहे इकडे, मी आहे. तू तू ठीक आहेस? हळू. डोकं तू 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 थांब. मी ना डॉक्टरांना बोलवून आणते. थांबा. डॉक्टर, नर्स, कामत सर. केदार, तू ठीक आहेस ना? काय होतंय? डोकं डोकं दुखतंय ना? ते आले की मी त्यांना सांगते. हा, तू तू काळजी करू नकोस. डॉक्टर म्हणाले की तू तू आउट ऑफ डेंजर आहेस. तू लवकर बरा होशील. मी बघते डॉक्टर कुठे आहेत. हा, बॉस बॉस मला रक्त कोणी दिलं? हा, कोणी दिलं मला रक्त? अरे तुझा ब्लड ग्रुप खूप रेअर आहे ना, तर ते रक्त सापडतच नव्हतं लवकर. आम्ही खूप प्रयत्न केले, म्हणजे कौशिकी मॅडमनी पण खूप प्रयत्न केले, मी सुद्धा खूप प्रयत्न केले. पण मग नंतर एक डोनर तयार झाले तुला रक्त द्यायला, आणि त्यांनी दिलंय तुला रक्त. खरंच, मी खरं सांगते. मी डॉक्टरांना बोलवून आणते. हा, नर्स, हे बघा ना, त्यांना शुद्ध आली आहे. तुम्ही एकदा प्लीज डॉक्टरांना जाऊन सांगता. मी आलेच. हा, तारण, बरं झालं तू फोन केलास. केदार कसा आहे? कौशिकी मॅडम, एक आनंदाची बातमी आहे. केदारला शुद्ध आली आहे. थँक गॉड. पप्पा पावला. कौशिकी, हां, आपण हॉस्पिटलमध्ये जाऊन येऊया का? तारिणीचाच फोन आहे. एक गुड न्यूज आहे. काय केदारला शुद्ध आली आहे. काय सांगतेस काय? हो. गणपती बाप्पा, तुझे उपकार मी कधी विसरणार नाही रे. आपण निघूया. हो हो, मी तारिणीशी 2 मिनिटं बोलून घेते, मग आपण बोलूया. हां हां, बोल तारिणी. कौशिकी मॅडम, मला कळतंय आता तुम्हाला काय वाटतंय ते, पण तुम्ही बाबांना आत्ता इकडे घेऊन नाही आला तर चालेल? का ग, काय झालं? म्हणजे केदार जसा शुद्धीवर आला तसा त्याने पहिला प्रश्न हाच विचारलाय की त्याला रक्त कोणी दिलं. हां, आत्ता मी त्याला काहीतरी उत्तर दिलंय, पण जर बाबा इकडे आले तर बाबा ओघाओघात त्याला खरं सांगून टाकतील, आणि मग केदार परत त्यांना काहीतरी वाईट बोलेल, ज्याच्यामुळे बाबांनाही वाईट वाटेल. त्याच्यापेक्षा तुम्ही जर त्यांना नंतर भेटायला घेऊन आलात तर चालेल? हो चालेल ना, काहीच हरकत नाही आहे. पण ते ऐकतील का? तुम्ही त्यांना समजावणार कसं? नाही नाही, तू त्याचं टेन्शन घेऊ नकोस. कसं हँडल करायचं ते मी बघते. तू फक्त केदारची काळजी घे. आणि तुला काही लागणार आहे का? इकडनं काही पाठवू का? नाही. ओके ओके, फाईन. काळजी घे. हां, ओके, सी, बाय. चल 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 निघूया. प्रमोद, प्रमोद, गाडी काढ रे बाबा. दया काका, मी काय म्हणते, आपण उद्या जाऊया ना त्याला भेटायला. दया काका, त्याला आत्ताच शुद्ध आली आहे ना, त्याला जरा आराम करू दे. मी एक काम करते, मी आज जाऊन येते, चेक करते, आणि आपण उद्या जाऊ. उद्या निवांत जाऊ, त्याच्याशी गप्पा मारू. नाही नाही नाही, मला सुद्धा आत्ताच जायचंय ग. मला त्याला बघायचंय ग कौशिकी. मी त्याला त्या तशा अवस्थेत बघून माझी काय अवस्था झाली ती बघितली होतीस ना तू. आता त्याला शुद्ध आले तर मला त्याला एकदा डोळे भरून बघू देत ना. त्याला एकदा बघितलं ना की मला बरं वाटेल. खरं सांगतो तुला. चल. हो 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 दया काका, मला कळतंय, पण ॲक्च्युली काय झालं? केदारला काही? नाही 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 नाही, केदारला काहीच झालं नाही. मग केदार इज ॲब्सोल्युटली फाईन. मग? दया काका, आत्ता मी जे काही सांगते ते शांतपणे ऐका. हे बघा, त्याला आत्ता शुद्ध आली आहे. तुम्हाला बघून त्याला उगाच राग आला, तो अस्वस्थ झाला तर त्यालाच त्रास होणार आहे. त्याच्यापेक्षा मी बोलते त्याच्याशी, आपण उद्या निवांत जाऊ ना. दया काका, तुम्हाला काय वाटतंय ते मला कळत आहे, पण आत्ता आपल्यासाठी सगळ्यात जास्त महत्त्वाचं काय आहे? केदारने लवकरात लवकर बरं होणं. बरोबर?
काल बेशुद्ध अवस्थेत तो तुम्हाला काय बोलला हे तुम्हाला आठवतंय ना? काय बोलला तो? काय बोलला तो केदार तुम्हाला? तुम्ही एवढं त्याला तुमचं रक्त दिलं, त्याचा जीव वाचवला तुम्ही, आणि तोच मुलगा तुम्हाला वाटेल तसं बोलला, तुमचा अपमान केला. नर्स, तुम्ही प्लीज डॉक्टर कामतांना एकदा बोलवता का? हो. थँक्यू. कोणाचा फोन होता? कौशिकी मॅडमचा. त्यांना पण खूप काळजी वाटत होती ना तुझ्याबद्दल, म्हणून त्यांना कळवलं. त्यांनी पोलीस कंप्लेंट वगैरे काही? नाही, ॲक्च्युली मी त्यांना युवराजबद्दल काही सांगितलं नाहीये. का? केदार, असं काय करतोयस? खांडेकरांचा विचार करून मी त्यांना काही सांगितलं नाही. अरे, त्यांना कसं वाटेल की आपल्याच घरातला एक मुलगा स्वतःच्याच भावाच्या जीवावर उठलाय, इतक्या खालच्या पातळीला जाऊन वागलाय त्याच्याशी. ह्या सगळ्या गोष्टीला कसं सामोरे जातील ते? हे बघ केदार, जे काही घडलं त्यात त्यांची चूक नाहीये. जर कोणाची चूक असेल ना तर ती युवराजची आहे. त्याच्यामुळे याची शिक्षा पण युवराजलाच मिळायला हवी, आणि ती मी देईन. फक्त एकदा पुरावे हाती लागू देत. त्याला सोडायचं नाही आपण. एकदा मला फक्त इथून बाहेर पडू दे. तुम्हाला उलट बोलायची हिंमत कशी झाली त्याची? पद्मिनी, जरा शांत हो. असं काही झालेलं नाहीये. खोटं बोलू नका, सगळं ऐकलंय मी. अगं कौशिकी, तू तरी सांग ना, काय बोलला तो केदार? पद्मिनी काकू, प्लीज तुम्ही शांत व्हा. हे बघा, आता केदारची कंडिशन काय आहे हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. हो ना, बिचाराला एवढं लागलंय, एवढा त्रास होतोय त्याला, त्याच्या बोलण्याचं काय वाईट वाटून घ्यायचंय? आणि तसे हा विषय तुझा नाहीच आहे, त्यामुळे उगाच तू चिडचिड करण्याची काही गरज नाही. कळतं? हो, बरोबर आहे. आजकाल या घरात माझ्या शब्दाला काही किंमतच उरलेली नाहीये. ह्या घरात फक्त केदार आणि तारिणीचंच नाव असतं सगळ्यांच्या तोंडात. हा, सतत त्या दोघांचाच जप चालू असतो. त्या मुलाला या घरात जागा देऊन त्याचा हक्क देऊनही तो मुलगा तुमच्याशी वाटेल तसं बोलतो, आणि मी काही बोलायला गेले तर हे माझंच तोंड बंद करतात. उद्या माझ्या युवराजच्या जीवावर उठला ना तरी सुद्धा हे मला माझं तोंड बंद ठेवायला सांगतील. बरोबर आहे. तुम्हाला काय हो, काय वाटोळं व्हायचं ना ते होऊ दे आमच्या दोघांचं. पद्मिनी, पुरे पुरे. कुठला विषय कुठे घेऊन चाललीस तू? तोही मुलगा आहे माझा. हो, म्हणून त्याच्या तोंडून अपमान सहन करून घ्याल तुम्ही? आणि युवराज तुमच्याशी चांगलं वागण्याचा प्रयत्न करतो तर तुम्ही त्याला अधवा बोलतात. तो केदार कसाही वागला तरी तो शहाणा, पण माझा युवराज तुमच्याशी चांगलं वागण्याचा प्रयत्न करतोय तर तो नालायक.